प्राईम न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. शहापूर पोलीस ठाणे हद्दीत सोलगेमळा परिसरात तरुणाचा खून झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाबाज शब्बीर शेख वय वर्ष 23 राहणार शामरावनगर सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास सोलगेमळा शहापूर तालुका हातकणंगले येथील निर्जन मोकळ्या जागेत अज्ञात हत्याराने मारहाण करून खून करण्यात आला. या प्रकरणी मृताचा भाऊ अरबाज शब्बीर शेख वय वर्ष 25 राहणार चहीर मोहल्ला शामरावनगर सांगली यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपी आसिफ जिल्हानी एलकुंद्री, सोहेल संदीप, पूर्ण नाव माहीत नाही, दोघे राहणार शामरावनगर सांगली व अखिल मुजावर राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले यांनी संगनमत करून हा खून केल्याचा आरोप आहे. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मयत व आरोपी एकत्र इचलकरंजी येथे गेले असताना मयताने आरोपी क्रमांक 1 च्या वडिलांना फोनवरून वाईट वंगाळ बोलल्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्याच रागातून त्यांनी मयतास सोलगेमळा येथे नेऊन भांडण काढत मारहाण करून ठार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 58/2026 अन्वये BNS कलम 103(1), 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.